वास्तविक उस्मानाबाद जिल्हा ही माझी जन्मभूमी आहे आणि बीड जिल्ह्यातील आपेगाव ही माझी वंशभूमी आहे. अजूनही आमची तिथं जमीन आहे, काही विक्री काढलेली आहे. इकडं राहायला इकडे आहोत आणि त्या वंशभूमीचा परिणाम असा आहे, हे आले या कपाळा थोडे बहु, आपल्या कपाळाला थोडं बहुत आलंही. आमच्या घराण्याची परंपरा, आमच्या घराण्याला माळ आहे ठाकूर महाराजांची आणि आमच्या घराण्यात शिक्षा म्हणजे शिक्षण आहे स्वामी महाराजांच्या परंपरेचं. अर्थात खूप कृपा. आमचे वडील सांगायचे, आमच्या पंजोबाने आपेगावला सप्ताह सुरू केला. जुने काळ पांदी असायचं जायला यायला आणि एखाद्या वेळा स्वामी महाराज पायी यायचे, पायात काटे मोडायचे आणि ते काटे काढत असताना स्वामी महाराज म्हणजे कोणी वसवलं रे हे गाव असं या ठिकाणी. आता त्यांची भाषा मला नाही वापरता येत, थोडी शिवी द्यायची ते आणि त्यांच्या शिवीमध्ये प्रेम असायचं. स्वामी महाराज शिवी देऊन बोलू लागले की जवळच्या माणसाने सांगायचं ठरवायचं अति प्रेमात येत आता आणि आहो जाऊ बोलायला लागले की समजायचं फार रागात आहेत. उलटच होतं त्यांचं. विशेषतः माझ्यासारख्या अभागी माणसावर स्वामी महाराजांचे गर्भसंस्कार आहेत. आपल्या भारतीयामध्ये 16 संस्कार, त्याच्यामध्ये गर्भसंस्कार ज्याला म्हणतात ते गर्भसंस्कार आहेत. मी थोडा मोठा झाल्यानंतर आमच्या आई सांगायच्या, तुम्ही गर्भात असताना स्वामी महाराजांनी मला काही प्रेरणा द्यायच्या आणि त्या प्रेरणेप्रमाणे मी वागायचं. आता कोणत्या प्रेरणा द्यायला कीर्तनात नाही सांगू शकत, कारण गर्भातले संस्कार देखील महत्त्वाचे आहेत महाराज. एक मोठा प्रसंग आहे, थोडं विषयांतर होईल पण महत्त्वाचे म्हणून सांगायला हरकत नाही. ज्यावेळेला सुभद्रा माता गरोदर होत्या आणि भगवान कृष्ण परमात्मा आलेले होते, गरोदर महिलांना डोहळे होतात. डोहळे हा शब्द दो हृदय या शब्दाचा अपभ्रष्ट आहे. दोन हृदय, एक आईचं हृदय आणि दुसरं गर्भातल्या बाळाचं हृदय, या दोघांच्या माध्यमातून जे होतं ते डोहळे म्हणतात. आणि धर्मशास्त्राचा नियम आहे, धर्मशास्त्राचे डोळे पुसावे त्यांचे पुरवावे मनोरथ शास्त्र आहे. अभिमन्यू सुभद्रा मातेच्या गर्भामध्ये होते, भगवान कृष्ण परमात्मा आलेले होते आणि सुभद्रेने भगवान कृष्ण परमात्म्यापुढे आपली इच्छा प्रगट केली. कृष्णा, अरे चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं रे मला सांग. वास्तविक हे त्यांची इच्छा होती का गर्भातली इच्छा होती? गर्भाची आवडी मातेचा डोहळा, आवडी गर्भातली होती. भगवान कृष्ण परमात्मा चक्रव्यूह भेदन कसं करावं सांगू लागले. सांगत असताना त्या त्या शास्त्राच्या परिभाषा आहेत. परिभाषा कशाला म्हणतात परिभाषा? ते ठराविक शब्द, त्याचं नाव आहे परिभाषा. आयुर्वेदाची परिभाषा आहे त्रिफळा चूर्ण, 3 फळापासून बनवलेलं चूर्ण, त्याला म्हणतात त्रिफळा चूर्ण. पण कोणते 3 फळं? कोणतेही नाही. वैकुंठवाशी गुरुवर दुंडा महाराज म्हणायचे, हिरडा भ्याडा आवळकंठी जो घे नित्य उठा उठी त्याशी शौचाची जगजेठी उठा उठी तत्काळ. परिभाषा आहे. पंचांग परिभाषा आहे. तिथी वार करण योग नक्षत्र या 5 गोष्टी ज्याच्यात असतात त्याला म्हणतात पंचांग. वेदांताची सुद्धा परिभाषा आहे. अजातवाद, परिणामवाद, विवर्तवाद, आरंभवाद परिभाषा आहे. तसं युद्धाची सुद्धा परिभाषा आहे. भगवान परमात्मा बोलत होते, सुभद्रा माता ऐकत होत्या आणि वर्षेवर जड होत होतं. जेव्हा एखादा कीर्तनकार शास्त्रोक्त पद्धतीनं बोलायला लागला आणि सामान्य श्रोत्यांना समजे ना गेलं, मग तो डोस जड होतो, म्हणजे झोपच लागते. आणि मग कीर्तन संपल्यानंतर आजचं कीर्तन डोक्यावरून गेलं. तसं सुभद्रा मातेला ते वर्षेवर जड होऊ लागलं. चक्रव्यूहामध्ये प्रवेशित कसं व्हावं एवढं सांगेपर्यंत सुभद्रा माता जाग्या होत्या आणि नंतर झोप लागली. भगवंतानी ठरवलं आता झोप लागली, आता बोलणं बंद करावं. परिणाम काय झाला माहिती आहे आपल्याला? अभिमन्यूने चक्रव्यूह भेदन करू शकले पण बाहेर येऊ शकले नाही. गर्भातले संस्कार याच्याकरता मी बोललो. तसं गर्भातले संस्कार आणि दैवयोगाने स्वामी महाराज या संस्थेचे 24 वर्ष अध्यक्ष होते. आळंदीच्या
वारकरी शिक्षण संस्थेचे 24 वर्ष अध्यक्ष होते. त्याच संस्थेचं विद्यार्थी होण्याचं भाग्य मिळालं. बघता बघता पुढे परीक्षक म्हणून 33 वर्षापासूनचं भाग्य मिळालं. त्याच्यानंतर विश्वस्त होण्याचं भाग्य मिळालं. नको म्हणत होतो मोठे बाबांना, 3 वेळेला नाही नाही म्हटलो. 4थ्या वेळेला म्हटल्यानंतर आपले गुरुवर्य म्हणतात आणि आपण अवहेलना करतो, नको हे चांगली गोष्ट. मग नंतर विश्वस्त झालो आणि जवळजवळ 8-9 वर्ष झाले त्याच संस्थेची अध्यक्षीय सेवा करण्याचं भाग्य मिळालं. हे सगळं स्वामींची कृपा आहे. आणि इथलंसुद्धा ही सेवा 44 वर्षापासून आपण म्हणताय तेव्हापासून आपण करतो.